नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील नानोली तर्फे चाकण ग्रामपंचायतीच्या विहिरीचं पाणी आटलं होतं. यामुळं ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. युवा उद्योजक गणेश भाऊ भोसले मित्र परिवाराच्या वतीनं पुढाकार घेऊन या विहिरीला 6 आडवे बोर घेण्यात आले आणि काही तासामध्ये ही विहीर भरू लागली. त्यामुळे इथल्या ग्रामस्थांना पाण्यासाठी जी पायपीट करावी लागत होती ती पायपीट थांबलेली आहे आणि यामुळे ग्रामस्थ एकदम आनंदित झालेले आहेत. पाणी म्हणजे जीवन आहे. जर एक दिवस पाणी नसेल तर घरामध्ये कुठलीच कामं होत नाहीत. पण आज या ठिकाणी युवा उद्योजक गणेश भोसले मित्र परिवाराच्या वतीनं जे आज विहिरीला आडवे बोर घेतल्यामुळं विहीर पूर्ण पाण्याने, स्वच्छ पाण्याने, म्हणजे विहिरीचं पाणी फिल्टर न करता एकदम शुद्ध पाणी आहे. जे पाणी पिण्यासाठी वापरू शकतो आणि इतर कामासाठी वापरू शकतो. तर या ठिकाणी ज्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यांच्याकडनं आम्ही जाणून घेतोय. या ठिकाणी गणेश भाऊ भोसले आहेत. काय सांगाल नेमकं की काही महिन्यापूर्वी मी बातमी लावली होती की पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती, नदी उशाला, कोरड घशाला, अशी परिस्थिती नानोली तर्फे चाकण ग्रामपंचायतीची होती. त्यातमध्ये आमच्या महिला वर्गांनी मला बरंच या गोष्टी सांगितल्या की पाण्याचा खूप तुटवडा आहे गावामध्ये. आणि मग आमच्या मित्रमंडळीमध्ये मोठी माणसं असेल, दत्तूभाऊ असेल, सरपंच असतील, दीपक दादा लोंढे असतील, मांजरे पाहुणे असतील, काळे पाहुणे असतील, अजून संतोष दादा लोंढे असतील, नामदेव बोराडे असतील, यांना सगळ्यांना सांगून आपण जी पण परवानगी लागते पाण्यासाठी ती काढली. आणि त्यानंतर मग आम्ही आडवे बोर घ्यायचा चालू केलं. किती आडवे बोर घेतले आणि किती आडव्या बोरला पाणी सुरू झाले? 6 बोर आडवे घेतले आपण. 4 बोरला पाणी ओके आणि 2 बोर फेल नाही गेले, ते पण पाणी आहे, पण एकदम बोटाच्या बरोबर आहे. आणि बाकीच्या 3 बोरला एकदम जोराने पाणी आहे. जेणेकरून आपण 2.5 लाख लिटर पाणी दिवसाला हे करू शकतो, साठवू शकतो. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? दत्तात्रय रामचंद्र माखावले, माझे उपसरपंच. तर गणेश भोसले यांनी जो पुढाकार घेऊन गावातल्या समस्या ऐकून पाण्याची म्हणजे 1 नंबरची समस्या होती ती सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळं असे कार्यकर्ते आपल्याला हवे आहेत, गणेश भोसले सारखे. त्याच्यामुळं आपल्याचा पाण्याचा प्रश्न आत्ता तरी सुटलेला आहे. काय नाव तुमचं, काय सांगाल? विलास श्रावण काळे. जे पाण्याचा जो पुढाकार घेतला तर त्याची गरज होती आणि तो पुढाकार कुणी सगळ्या मिळून घेतला. ते आनंदाची बाब आहे. पाण्याची टंचाईचा प्रॉब्लेम असून पाणी वेळेवर नव्हतं, त्याच्यामुळे पाण्यावर काय करणार, पाणी सोडत नसं. आणि पाणी आता भरपूर लागलेलं आहे, त्याच्यामुळं सगळ्यांचं आनंदी. मूळ प्रश्न हा महिलांचा असतो. एक दिवस जर घरात पाणी नसत तर महिला अक्षरशः घर डोक्यावर घेतात. त्यासाठी त्यांच्याकडनं जाणून घेऊ. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? आता तुमच्या विहिरीचं पाणी आटलं होतं, त्यामुळे तुम्हाला पाणी भेटत नव्हतं. आज गणेश भाऊ भोसले मित्र परिवाराच्या वतीनं आडवे बोर घेतल्यामुळे आता तुमची विहीर एकदम स्वच्छ पाणी येते. काय सांगाल? हे बघा, आमच्या गावाला आहे ना पाण्याचा दुष्काळ होता. विहीर असून पण आम्हाला काही पाणी भेटत नव्हतं. आता त्या पाण्यासाठी जे काही सोय करतात गणेश भोसले यांच्या यांना आम्ही पाठिंबा देणार आहे. आमची पाण्याची सोय केली. गावाला काय गरज असेल, लाईट आणि पाणी, महिलांचा प्रश्न पाण्यापाशी आहे सगळा. आता आमची पायपिटी थांबली. पाणी लागल्याबद्दल आम्हाला आनंद आहे. बस. काय नाव तुमचं, काय तुमचं नाव काय आणि कशासाठी आला तिथे? वर्षा अमित शिंदे. मी पाण्याचं म्हणजे विहिरीमध्ये पाणी आता आले जास्ती, बोरची सोय केल्यामुळं आम्हाला बरं वाटलं. त्या बाबतीत पाणी नसल्यामुळं इकडे तिकडे फिरावं लागायचं. त्यासाठी तुम्ही आल्या आल्या विहिरीमध्येच डोकावून पाहत होतात, नेमकं कसं वाटलं? खूप छान वाटलं आम्हाला. काय नाव तुमचं, काय सांगाल? रुक्मिणी सुदाम मराठे. हे काही आमच्या पाण्याच्या समस्या होत्या. पाण्याची खूप अडचण होती. 4 वर्ष आम्ही खूप गणगणित होतो. गणेश भाऊनी मनाच्या मोठ्यापणाने हा सगळा निर्णय घेतला आणि पाण्याचं साठी त्यांनी 8 दिवस राबून सगळं जे काही सहकार्य करून त्यांनी गावासाठी पाणी आणलं आणि त्याचं आम्ही खूप खूप आभारी. काय तुमचं नाव काय आणि कसं वाटलं? शुभांगी दीपक लोंढे. आम्ही पहिला आम्हाला पाण्याचा खूप दुष्काळ होता आणि गणेश भाऊ भोसले यांनी ना विहिरीला 6 बोर घेतल्यामुळे आम्ही पाण्यासाठी आलो आणि पाणी खूप लागलं. आम्हाला खूप आनंद आहे त्याचा.
तर अनेक जण या ठिकाणी आहेत. काय नाव तुमचं, काय सांगा? सविता मांजरे. हा, काय आता विहिरीला पाणी लागलेले आणि स्वच्छ पाणी, एकदम बिस्लरी सारखं पाणी आहे, त्याबद्दल काय सांगा? गणेशने पाण्याचं काम केल्याबद्दल त्याचे धन्यवाद. बर, आता पाणी पूर्वी पाणी कमी येत होतं, त्यामुळे पाण्याची काटकसर करत होतात. आता पाणी भरपूर येईल, पाण्याचा वापर कसा करणार? चांगलं करणार. बर, काय नाव तुमचं? इथं आले पाणी पाहिल्यानंतर कसं वाटलं? चांगलं वाटलं. नाव काय? पूजा रमेश चव्हाण. बर, तर अनेक महिला या ठिकाणी उपस्थित झालेत आणि महिलांच्या चेहऱ्यावर एक आत्य आनंद आहे. एकीकडे ही इंद्रायणी नदी वाहत आहे. इंद्रायणी नदीमध्ये औद्योगिक कारखान्यांचा जो काही दूषित मैला जो आहे तो टाकला जातो. त्याचबरोबर ग्रामपंचायतीचा जो काही दूषित सांडपाणी आहे ते इंद्रायणीमध्ये टाकलं जातं. इंद्रायणी आज पिण्यायोग्य राहिलेली नाही. म्हणून ह्या गणेश भोसले यांनी विचार केला की आपण जर इंद्रायणीचं पाणी नदीत घेतलं तर नागरिकांचं आरोग्य धोक्यात येईल. म्हणून आडवे बोर घेऊन शुद्ध पाणी उपलब्ध केलं. आता ते जमिनीमधनं पाजरून विहिरीत येत असेल, पण एकदम शुद्ध पिण्यासारखं पाणी आहे. यामुळं गावाची पाण्यासाठी जी पायपीट होती ती पायपीट थांबलेली आहे. आणि खरं पाहिलं तर प्रत्येक ग्रामपंचायतींनी ह्या इंद्रायणी नदीचं पावित्र्य राखण्यासाठी थोडा पुढाकार घेतला पाहिजे. कारण इंद्रायणीच्या या दुतर्फा जी काही जलपर्णी आहे, या जलपर्णीमुळं जलचराचा मृत्यू होतोय आणि हे पाणी जर जनावरांनी पिलं तर जनावरही आजारी पडतात. एकेकाळी याच ठिकाणचे ग्रामस्थ आहेत. मला सांगा, तुम्ही लहान असताना या नदीमधलं पाणी कसं पित होते? नदीतल्या पाण्याविषयी काय वाटते ना आज काय वाटते? पहिल्या काळामध्ये नदीचं पाणी पूर्णपणे स्वच्छ होतं, त्यामुळे काय प्रॉब्लेम आले नाही. पण आत्ता काही MIDCमुळे कंपन्या झाल्यामुळे नदीला पाणी दुर्गंधी सोडले गेल्यामुळे पूर्ण पाणी दूषित झालेलं आहे. जेणेकरून आता गटारच झालेत नक्कीच पिंपरी चिंचवड सारखे. पण गणेश भाऊ भोसले आमचे बंधू, त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जे कष्टाचं कार्य केले आणि जे आडवे बोर मारले त्यातले 4 बोरला मोठ्याने पाणी लागले, 2 बोरला छोट्याने लागले. पण तरी असू त्यांनी हे काम केल्याबद्दल त्यांचे खरंच मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. आणि बस एवढं सांगतो. तुम्ही लहान असताना या नदीमध्ये येऊन नदी पाहत होतात. आज नदी कशी आहे? तुमच्या लहानपणीची नदी कशी आहे? आमच्या लहानपणीची नदी म्हणजे आम्ही 2.5 किलो पहिले जात होतो, म्हणजे एवढं पाणी कमी होतं. आता पाणी जास्त आहे, पण जलपर्णी झाल्यामुळे पाणी दूषित झाले. पण दूषित पाणी झाल्यामुळे ते पिण्यालायक राहिलेलं नाही. त्याच्यामुळं आता पाणी हे स्वच्छच पाहिजे. त्यामुळे विहिरीतलं पाणी हे स्वच्छ मिळतं आणि त्याच्यासाठी गणेश भोसले यांनी चांगला प्रयत्न केलेला आहे. तर खरं पाहिलं तर मराठवाड्यामध्ये एक हांडा पाण्यासाठी 5-5 किलोमीटर पायपीट करावी लागते. पण आज मावळामध्ये मोठ्या प्रमाणात नद्या आहेत, पण त्या नद्याच प्रदूषित झालेल्या आहेत. ते पाणी आपण पिऊ शकत नाही. पण या ठिकाणी गणेश भोसले यांनी विचार केला की जर आपण नदीतलं पाणी विहिरीत टाकलं तर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होईल. त्यासाठी आडव्या बोर घेऊन या ठिकाणी शुद्ध पाणी जे आहे, आता या ठिकाणी हांडा भरलेला आहे, एकदम फिल्टर सारखं हे पाणी आहे आणि एकदम फिल्टर पाणी आहे. आणि त्यामुळं ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर एक समाधान आहे आणि या युवकांनी केलेल्या कामाचं ग्रामस्थांच्या वतीनं कौतुक होतंय. तर पुन्हा एकदा आम्ही या विहिरीची जी पूर्वीची परिस्थिती होती की या विहिरीमध्ये काहीच पाणी नसल्यामुळे नागरिकांना मोठी पायपीट करावी लागत होती. तर आता या ठिकाणी हे रात्रंदिवस बोर घेऊन पाणी काढीत आहेत. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.